आपल्या बापाला अत्यंत क्रूरपणे मारलं गेलं. मारलं कुणी हे अजूनही समोर येत नाहीये. ज्यांच्यावर संशय आहे त्यांनाही अटक होत नाही. अशात त्या पोराला वाढदिवशी बापासोबत एआयच्या माध्यमातून फोटो तयार करावा लागतोय. आज तो बाप असता तर आपल्यासोबत कसा दिसला असता असा फोटो लेकाने तयार केला आणि त्या आईला तोच फोटो माध्यमांना दाखवावा लागलाय. हे सगळं होत असताना आरोपी मात्र मोकाट आहेत. हीच शोकांतिका. परळीमध्ये झालेल्या महादेव मुंडेंची हत्या ही संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखीच अत्यंत क्रूरपणे झालेली हत्या आहे. अत्यंत वाईट पद्धतीने महादेव मुंडेंच्या चेहऱ्यावर मानेवर वार केले गेले होते. पण यामध्ये अद्यापही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. दाबलेलं हे प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पुन्हा चर्चेत आलं. यामध्येही वाल्मिकराच्या टोळीचा हात असल्याची चर्चा आहे. तसा आरोपही करण्यात आलाय. मात्र अद्याप कोणत्याही ठोस कारवाई याबाबत झालेली नाहीये. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यासाठी लढत आहेत. मात्र त्यांनीही आता पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत नाराजी दर्शवली आहे. माझा जॉब झाला आहे आणि त्यांचा तपासाचा भाग ते तपास करत आहेत. आम्ही जेव्हा विचारतात तेव्हा आमचा तपास चालूच आहेत म्हणत आहेत. पण किती दिवस आता कंप्लीट आज 3 महिने झाले. दादांनी SIT मुख्यमंत्री म्हणजे मनोज दादांनी SIT त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घडून आणून मुख्यमंत्री साहेबांच्या हाती SIT स्थापन झाली. तरी पण आता 3 महिने झाले तरी एकही आरोपी निष्पन्न नाही म्हणल्यास आपण न्यायाची कशी अपेक्षा करायची. अगोदरच माझा इथल्या स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही. कारण पहिलं त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून काय तपास थांबवला ते त्यांना माहिती. पण आता जे पंकज कुमार सर एवढा विश्वास टाकून आपण त्यांना नेमणूक करून घेतली आहे मुख्यमंत्री साहेबांकडून. मग त्यांनी पण लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करावेत आणि आम्हाला न्याय द्यावा. म्हणजे विश्वास तर आहे. विश्वास आता पंकज कुमार सरांवर बिलकुल सगळा विश्वास आहे. पण 3 महिने झाले ना तरी पण आरोपी का अटक होत नाही हा प्रश्न आहे ना. विश्वास तर आहेच त्यांच्यावर. पण ते काहीच फॉलोअप देत नाहीत ना. तपास जसे पहिले पोलीस होते तसेच हे पण तपास म्हणून मी ताईंना भेटायला आली आज. एवढंच की जसं त्याचे पप्पा मोठे झाल्यास त्यांना प्रेम दिलं असतं त्या पद्धतीने त्यांनी AI वर फोटो बनवला आहे त्याच्या पप्पाचा. आणि त्यांनी आज स्टेटस पण ठेवला आहे की पप्पा प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्यापासून. त्यांनी आज स्टेटस पण ठेवला आहे. जी त्यांना म्हणजे मोठ्यापणी जे आधार मिळणार होता त्यांनी AI मार्फत त्यांची ही भावना व्यक्त केली आहे मुलांनी. प्रवीण 2 नंबरच्या मुलाचा आज बर्थडे आहे. प्रवीण नाव आहे. हा पद्धतीचा फोटो त्याने केला आहे AI वर. आणि हा छोट्या मुलानं केला आहे पंकजनं. म्हणजे मोठे झालेच पप्पा आपल्याला कसे पप्पाने आपल्याला कसा धीर दिला असता ते AI द्वारे ते म्हणजे त्यांची भावना ते व्यक्त करतात. अशा प्रकारे स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही तर सध्या तपास चालू आहे त्याबाबतही ती योग्य माहिती दिली जात नाही असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय. याबाबत महादेव मुंडेंच्या मुलांनी AIच्या माध्यमातून वडिलांसोबत तयार केलेले फोटोही ज्ञानेश्वरी मुंडेंनी दाखवलेत आणि त्या भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. परळीसारख्या ठिकाणी झालेल्या हत्येचा इतके महिने उलटले तरी छडा लागत नसेल तर पोलिसांच्या तपासावरही संशय व्यक्त केला जातो. आणि एकूणच बीडमध्ये जी प्रकरणं अलीकडच्या काळात आली त्यापैकीच हे एक मोठं प्रकरण आहे. यात जर पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर याची चर्चा ही होणारच. एकूणच महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि त्याचा हा तपास याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.